नमस्कार नमस्कार. भैया, तुमचं पूर्ण नाव? बिराजदार राजेश दिली. तर गाव सावळशूर आहे आणि तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आणि आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026 आहे. आणि तुम्हाला मी 17 तारखेला या ठिकाणी तुमची लावण झालेली होती आणि त्या दिवशी याची व्यवस्थिशीर वाढ होत नव्हती. एक सिंगल झाड होतं असं. तर त्या दिवशी तुम्हाला प्रीमियम आणि नायट्रोकिंग हे ड्रीपमधून दिलं आपण. ड्रीपमधून दिलं आणि वरून ग्रो नायट्रो वायरोसोल, ग्रो नायट्रो NP याची फवारणी केली. आता ग्रो नायट्रोची फवारणी किती झाल्या? एक झाली आणि ड्रिचिंग एक वेळ झाली, बरोबर. याच्या अगोदर तुम्ही रासायनिक खत बेडमध्ये दिलेलं आहे, बरोबर. आता हे जे आपण ट्रीटमेंट केली ड्रीपमधूनची आणि वरची फवारणी, त्याच्यानंतर झाडात काय बदल झाला? झाडात फुटवा वाढला, जाडी. आता ही जाडी जी आहे फुटवा. आता अगोदर झाड केवढं होतं? अगोदर झाड खूपच लहान होतं. एवढं होतं. आता हे जे नंतरची डेव्हलपमेंट आहे. दुसरी गोष्ट आहे, बुडामधून फुटवा वाढलाय बघा आपला. बरोबर. हे जे आहे ना, हे फुटव्याचं प्रमाण वाढलंय. त्याच्यानंतर आता हे झाड पान जे आहे त्याच्यामध्ये काय फरक आला? ग्रीनरी आणि जाडी. तर पूर्ण प्लॉट जर बघितला आपण, आता 2 झाडं चांगले आहेत, आता ह्यालाच बघून घेऊ असं म्हणून थांबलं नाही. पूर्ण प्लॉट आपला एकसारखा आहे. येते ना भैया? ग्रीन पॅन्टची खतं किती वर्षापासून वापरता? मी 2-3 वर्ष झाला. कशावर वापरले? ऊसासाठी वापरलं होतं गेल्या वर्षी, खास तर कारण पाणी कमी आहे. त्याच्यामुळं पाणी कोणतं वापरलं होतं? ट्रेसावोटिक वापरलं होतं, ग्रो नायट्रोकिंग, पुन्हा प्रीमियम. बरं. तर कमी पाण्याला सुद्धा तग धरण्याची क्षमता ट्रेसटमुळे वाढली. तर ऊसाचं उत्पादन चांगलं. ग्रीन पॅन्ट कंपनीचे खतं वापरून समाधानी? समाधानी. इतर शेतकऱ्यांना वापरावं का? वापरावंच. 100% रिझल्ट आहे. बरं, धन्यवाद भैया.